शुभं करोति। तुम्ही विहिरीत कशाला उतरला होता? तुला कोणी सांगितलं मी विहिरीत उतरलो होतो? कल्ला म्हणा. कावले काकू बोलल्या. मग काटावर येऊन रडत होता ना, ते पण सांगितलं. का? हे बाई, हे गळ्यातलंय ना, हे पडलं होतं अरे विहिरीत. तुला माहिती ना किती लकी आहे माझ्यासाठी. अरे म्हणून रडू आलं मला. तुला माहितीये का, विहिरीत नव्हतंच. का खोटं बोलतावाय? अरे मी खरंच सांगतोय, हे खरंच सांगतो, हे पडलं होतं ना. काहीसाठी उतरला होता ना? अरे मला तुम्हाला असं वाटलं तरी कसं? अरे मी खरंच सांगतो. नाही, मला माहिती आहे मी वेनलाय. मला नाही कळत जगाची रीत बात, पण मला एक गोष्ट कळते की मी आता असं कधीच करणार नाही. बहिणी, माझं चुकत असेल कदाचित, पण एक बोलू? मला शंका येते. किमयाने आकाशला होकार दिलाय, पण तो मनापासून दिलाय का तिच्या मनात काहीतरी वेगळंच आहे? एक ऑफर घेऊन आलो निशादजी. गोल्डन ऑफर. एका टायमाला तुम्ही माझ्या कॅफेमध्ये पार्टनरशिप मागायला आला होता. आज मी तुमचा कॅफे विकत घ्यायला आलोय. नाही, चालवायचा तुम्हीच, फक्त इन्व्हेस्टमेंट माझी. मला हे कॅफे विकायचं नाहीये. का मागे लागला तुम्ही या कॅफेच्या? नाही, मला माहितीये तुम्हाला इथे कोणीतरी पाठवलंय. नाहीतर अशी 50 कॅफे उघडाल तुम्ही या शहरात. आपण समजा या कॅफे मॅजिकची चेन केली तर, म्हणजे तुम्ही आणि मी 50% पार्टनरशिप. तर पार्टनरशिप? सगळ्या सिटीत कॅफे मॅजिक उघडायचे. मला विचार करावा लागेल. विचार करा निशादजी, विचार करा. गोल्डन ऑफर आहे. एकाच वेळी तुम्ही 10 कॅफेंचे मालक व्हाल एका वर्षात. ते म्हणजे बेस्ट आयडिया आहे का? अशा एखाद्या अज्ञात ठिकाणी निघून जायचं. काही फोन नाही, काही नाही, चिंता नाही, काही टेन्शन नाही, मस्त एन्जॉय करायचं. बेस्ट आहे ही आयडिया. किमयाची असेल ना? किमयाची? हा, या अशा आयडिया तिच्याच डोक्यात येतात. किमयाचा काय संबंध यात? अरे आमचं एजंटचं सेमिनार होतं 5 गणीला, तिथे गेले होते मी, आणि तिथे मोबाईल अलाउड नव्हता ते सांगते. म्हणजे तू किमया बरोबर समिताच्या गावी नव्हती गेलीस? म्हणजे त्या दोघी एकत्र गावी गेलेत? हो, त्यांनी तुला नाही सांगितलं? नाही. भिंगारडे, अहो बाहेर तुमचे कामगार चिंतेत बसलेत. बायका पोरांपुढे रिकाम्या हाताने कसं जाऊ म्हणून गाचाबीज झाले. निर्लज्जपणाची हद्द झाली. तुमच्यापेक्षा गेंडा मारा. माझे शेठ, आवाज चढवायचा नाही. या प्रेसचे हिशोब तुमच्यापेक्षा जास्ती मला माहिती आहेत. आणि एक सांगून ठेवतो, काहीही झालं तरी दिवाळीपूर्वी माझ्या कामगारांना पगार आणि बोनस मिळायलाच हवा. करा, सगळं करा. पगार द्या, बोनस द्या, दिवाळी साजरी करा. आणि दिवाळी संपल्यावर म्हणा दिवाळी दसरा आणि हातपाय पसरा. शुभं करोति।